रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सीमा आणि मंजिरीताई अंतराच्या सरप्राईज पार्टीसाठी निघलेल्या असतात। तितक्यात लगेच अंतराचा फोन मंजिरीताईंना येतो। मंजिरीताईंना प्रश्न पडतो की आता हिला काय उत्तर द्यायचं। त्या सीमाला म्हणतात, अगं काय गं हिला आता सांगायचं। त्यावेळेस सीमा म्हणते, आपण सांगू भावाकडे गेलोय म्हणून। त्यानंतर सीमा म्हणते, नको नको आपण असं सांगूया पाणीच गेले। तर अंतराचे फोन कंटिन्युअली येतच असतात। तर अंतराला टेन्शन आलेलं असते की आई का फोन उचलत नाही। तर यावेळेस लगेच मंजिरीताई सीमाला म्हणतात की आपण जर तिला सांगितलं ना पाणी गेले तर ती रिक्षामध्ये पाण्याच्या बाटल्या टाकून डायरेक्टली इथं येईल। असं बोलता क्षणी इकडे अंतरा फोन कट करते। तर अंतराला फार टेन्शन आलेलं असते की आयडी का फोन उचलत नाही। त्यावेळेस लगेच ती काकूंना म्हणते, काय झालं असेल का फोन उचला नाही ह्या। त्यावेळेस लगेच सुहासिनी काकू म्हणतात, अगं करतील थोड्या वेळाने। त्यावेळेस लगेच अंतरा म्हणते, म्हणजे। त्यानंतर सुहासिनी काकू म्हणतात, अगं कामात असतील, बिझी असतील, तुझा फोन मिस कॉल पाहिल्यावर करतील त्या फोन, चल आपल्याला उशीर होतोय असं म्हणून अंतराला गाडीमध्ये बसायला सांगतात। बसल्यानंतर ड्रायव्हरला म्हणतात, पेठेमधून गाडी घे। त्यावेळेस अंतरा म्हणते, काकू पेठेमधून खूप लांब पडेल। परंतु सुहासिनी काकू म्हणतात, नाही आपल्याला तिकडूनच जायचे। दोघीसुद्धा घरी येतात। घरी आल्यानंतर अंतराची एंट्री होतात क्षणी सगळ्या लाईटी लागल्या जातात आणि सगळेजणच अभिनंदन अंतरा असं ओरडायला लागतात। ते सगळं काही बघून सगळ्यांना एकत्र बघून अंतराला काय चालले काही कळतच नाही। त्यावेळेस अंतराला सगळे म्हणतात, तू पास झाली आहे। अंतराला हे सगळं काही ऐकून डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले असतात। त्यावेळेस लगेच सुहासिनी काकू म्हणतात, अगं मल्हारला कुठे चैन पडला, तुझा रिझल्टचा असा निकाल कळता तो लगेच कॉलेजमध्ये गेला। कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळलं त्याला तू पास झाली म्हणून। ही सगळी काही पार्टीची अरेंजमेंट फक्त आणि फक्त मल्हारने केली होती। त्यावेळेस मल्हार म्हणतो, हा तुझा ऑनलाईन रिझल्टचा घोळ मला तिथे गेल्यानंतर व्यवस्थित कळला। तिथे गेल्यानंतर मला तुझा रिझल्ट्स कळला। त्यावेळेस मला कळलं की तू फर्स्ट क्लास आली आहे। त्यानंतर मंजिरीताई आणि सीमासुद्धा म्हणतात की आम्हीसुद्धा वाचलो बाबा, आम्हाला पण सांगितलं होतं की हिला काही कळू द्यायचं नाही। तितक्यात तुझा फोन आला, आता काय तुला उत्तर द्यावं आणि तुला खोटं तरी कसं बोलायचं हा विचार बाई मी करत होते असं म्हणून सीमा मामीसुद्धा हसायला लागतं। तर हे सगळं काही बघून इकडे चित्रश्वेताचा मात्र आपल्याला फाजळफाट झालेला पाहायला मिळतो। तर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की मल्हार म्हणतो की अभिनंदन, तुला मुद्दामूळच आम्ही या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवलं होतं कारण तुला आम्हाला सरप्राईज पार्टी द्यायची होती। त्यावेळेस सुहासिनी काकूसुद्धा म्हणतात, हे सगळं काही तुझ्या नवऱ्याने केले। आजीसुद्धा म्हणते, हे सगळं काही तुझ्या या नवऱ्याने केले बाबा, पट्ट्याने केले। त्यावेळेस अंतरा खूपच जास्त खुश होते आणि असं म्हणते की मलासुद्धा खूप आनंद होतोय। मला तर असं वाटलं होतं की माझ्या हाताला लागल्यामुळे मला हे सगळं काही घडले, पण आता मला आज खूपच जास्त आनंद होतोय, त्याचं वर्णन मला आता बोलणं शक्यच होत नाही असं म्हणता क्षणी ती भावूक होते आणि रडायला लागते। मल्हारसुद्धा तिच्याकडे बघतच राहतो। त्यावेळेस सुहासिनी काकू अंतराला म्हणतात की जा बाळा तू तयार होणे। त्यावेळेस अंतरा तयार होण्यासाठी आतमध्ये येते। त्यावेळेस सुहासिनी काकू मल्हारकडे गजरे देतात आणि म्हणतात की जा ही गजरे तिला देऊ नये। तर इकडे अंतरा आतमध्ये गेल्यानंतर श्वेता चित्रा सुधाकरचा मात्र फार जळफाट झालेला असतो। त्यावेळेस सुधाकर म्हणतो, काय चित्रा मॅडम बघताय ना तुम्ही। त्यावेळेस चित्रा म्हणते, मला माहितीच होतं या मल्हारचा आतल्यात काहीतरी कारस्थान सुरू असणार आहे। त्यावेळेस श्वेता म्हणते, मग काय केलं ना ग्रॅज्युएट पासीने। त्यावेळेस चित्रा म्हणते, ग्रॅज्युएटच केले ना, आणखी काही तीर नाही ना मारलेला तिने। असं पुन्हा एकदा त्यांचा शातीर डोक्यामध्ये शातीर प्लॅन सुरू झालेला असतो। तर मल्हार इकडे आतमध्ये आलेला असतो। आतमध्ये आल्यानंतर अंतरा खूपच छान तयार झालेली असते। अंतराने खूपच छान असा ड्रेस घातलेला असतो। त्या ड्रेसच्या लुकमध्ये बघून मल्हार अंतराकडे बघतच राहतो आणि मल्हार अंतराला बघून फारच रोमॅन्टिक होतो आणि तो स्वप्नामध्ये जातो आणि त्याला असं वाटतं की आपण अंतराच्या जवळ गेलो आहे। अंतराला केसामध्ये गजरा मारला आहे आणि अंतराला मिठी मारली आहे असं तो स्वप्न छान बघत असतो। तितक्यात अंतरा म्हणते, काय हो सर, असं त्यांना जागं स्वप्नातून मल्हारला जागं करते। त्यावेळेस अंतरा मल्हारकडे बघतच राहते कारण अंतराला सुद्धा मल्हारने दिलेल्या सरप्राईजचं खूपच जास्त कौतुक वाटत असतं। ती सुद्धा आता मल्हारवर फिदा झालेली असते। मल्हार अंतराकडे एकटक बघत असतो आणि तिला तो हातामध्ये गजरे देतो। गजरे दिल्यानंतर सुद्धा तो तिच्याकडे प्रेमाच्या भावनेनेच बघत असतो। अंतरासुद्धा कावरी बावरी झालेली असते। अंतरासुद्धा त्याच्याकडे एकटक बघतच असते आणि मल्हार तिथून काही न बोलता गजरे देऊन निघून जातो। मित्रांनो, आता मल्हार अंतरावर टोटल फिदा झालेला असतो। तो अंतराच्या प्रेमात पडलेला असतो। पुढील काही भागांमध्ये आपल्याला तेही क्षण पाहायला मिळतील, त्यांचे प्रेमाचे क्षण। तर पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की अंतराही श्वेताला फाट्यावर मारत आता खानविल कंपनीची बॉस झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।